चला, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना गुड इव्हिनिंग. चलो, महत्वाचा टॉपिक आज आपण बघणार आहे. सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे, एक चालू करूया. सरकारी योजना किंवा शासकीय योजना जे आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. राज्यसेवा पूर्व परीक्षा असू दे किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा असू द्या, तर तुम्हाला लेटेस्ट ज्या 1-2 वर्षामध्ये चालू झालेल्या शासकीय किंवा सरकारी योजना ज्या आहेत तर त्याच्यामध्ये 2 भाग आपल्याला करता येतील. एक केंद्राच्या योजना आणि दुसरं राज्याच्या योजना. त्या अनुषंगाने पेपरला प्रश्न येताना आपल्याला दिसतात. खूप मोठ्या प्रमाणावरती पेपरला प्रश्न आपल्याला सरकारी योजनांवरती त्या ठिकाणी दिसणार आहेत. या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी ज्या काही सरकारी नवीन योजना 2023-24 आणि 2022 मधल्या काही महत्वाच्या आहेत, त्या फ्लॅगशिप प्रोग्राम आपल्याला चालू झालेले दिसतात किंवा एक्सटेन्शन कोणत्या योजनांना भेटलंय आणि पेपरच्या दृष्टीने कोणत्या योजना करणं अपेक्षित आहे त्या संदर्भाने आपण या ठिकाणी योजना आहेत त्या बघणार आहे. दुसरा महत्वाचा भाग त्याच्यामधला बघा, जीएसच्या अनुषंगाने पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ना की फक्त करंटच्या अनुषंगाने, पण जीएसच्या अनुषंगाने पण कशा पद्धतीने ती बाब तुम्हाला महत्वाची आहे आणि पेपरला त्याच संदर्भाने चालू घडामोडीमध्ये चर्चेत असलेली घटना तुम्हाला जीएसला कशा पद्धतीने येईल त्या अनुषंगाने पण आपण चर्चा करूया. ठीक आहे, जास्त वेळ न घालवता आपण चालू करूया. बघा, सरकारी योजना पहिली पीएम जनमन अभियान, हे या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारची नवीन योजना चालू झालेली आपल्याला दिसेल. ठीक आहे, पीएम जनमन योजना. आता वैशिष्ट्य काय, महत्वाची का ठरते? ठीक आहे, आता या योजनेचं चालू होण्याची जी काही तारीख आहे तर ती महत्वाची ठरते. सगळ्यात महत्वाची गोष्ट 15 नोव्हेंबर 2023 ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी ही योजना चालू केलेली दिसते. डेट महत्वाची आहे, कारण का जनजाती गौरव दिन 15 नोव्हेंबरला त्या ठिकाणी काय असतो, 15 नोव्हेंबरला जनजाती गौरव दिन असतो. बरं का? सगळ्यात महत्वाची गोष्ट तो आहे बिरसा मुंडा यांची जयंती आहे. ठीक आहे, म्हणून तो त्या ठिकाणी जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आता बिरसा मुंडा आदिवासी समाजामधील महत्वाचे त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये आदिवासींसाठी लढा देणारे महत्वाचे व्यक्ती ठरतात आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या कार्याचा गौरव करायचा म्हणून जनजाती गौरव दिन म्हणून आपल्याला त्या ठिकाणी तो सेलिब्रेट केला जातो. आणि याच तिथीचं किंवा याच दिनांकाचं औचित्य साधून केंद्र सरकारने महत्वाची गोष्ट 15 नोव्हेंबर 2023 ला आपल्याला हे पीएम जनमन अभियान चालू केलेलं दिसतं. आता सगळ्यात महत्वाचा भाग याच्यामधला लक्षात घेण्यासारखा काय दिसतो, बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी हे केलंय म्हणजे, बट ऑब्विसली ही जी योजना आहे तर ती कोणासाठी असणार आहे, तर आदिवासी लोकांसाठी जे आहे, आपले जे भारतातले आदिवासी बांधव आहेत त्यांच्या संदर्भाने ती लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. कुठून लॉन्च केली? झारखंड मधून आपल्याला ती लॉन्च केलेली दिसते. या महाअभियानाची सुरुवात मोदीजींनी झारखंड मधून केली आहे, हे एक लक्षात ठेवा. आता बघा, झारखंड मध्ये मोठ्या प्रमाणावरती आदिवासी भाग आपल्याला दिसतो. दुसरी महत्वाची गोष्ट, बिरसा मुंडा यांचा जन्मही त्या ठिकाणी झारखंड मध्ये झालेला आहे, म्हणजे पूर्वीचा बिहार. जर विचार केला बिरसा मुंडांचा 1875 ला त्यांचा जन्म आहे. ठीक आहे, कधी 15 नोव्हेंबरला, आणि 1900 सालाला त्यांचा मृत्यू आहे. अवघ्या 24 वर्षाचा त्यांना आयुष्य लाभलेलं आहे आणि या 24 वर्षांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आदिवासींसाठी काम केलेलं आपल्याला दिसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. ठीक आहे, पुढे बघा, मग या योजनेचा उद्देश काय? ठीक आहे, पीएम जनमन योजनेचा उद्देश आपल्याला काय दिसतो, आदिवासी प्रवर्गातील जे काही त्या ठिकाणी आपले आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं. दुसरी गोष्ट, सामाजिक सेवा. काय काय दिसतंय, या वंचित लोकांना रस्ते, दूरसंचार जोडणी. दुसरं, सुलभ शिक्षण, आरोग्य, पोषण, वीज, सुरक्षित घरं, शुद्ध पिण्याचं पाणी. म्हणजे नॉर्मली आपल्याला सर्वसामान्य विकसित झालेल्या भागामध्ये ज्या काही सुविधा आहेत, ज्या आपल्याला आदिवासी भागामध्ये त्याची कमतरता भासते, तर तिथे या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पीएम जन मन अभियान आपल्याला चालू केलेलं दिसतं. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट लक्षात घेण्याची बाब. ठीक आहे, पुढे काय, मिशनचा पहिला उल्लेख जो आहे तर तो आपल्या बजेटमध्ये केला होता. निर्मला सीतारामन हे आपले अर्थमंत्री आहेत, त्यांनी केला होता. त्या अनुषंगाने खर्चाची तरतूद. आता ही पाठ करायची का? पाठ करू नका. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न कसा येणार आहे हा पुढचा मुद्दा. ठीक आहे, तरतूद विचारेल का? नाही. की ही योजना कोणाची आहे? केंद्राची आहे. पेपरला असं स्टेटमेंट देतील की ही पूर्णपणे केंद्र सरकारची योजना आहे, याच्यामध्ये राज्याचा वाटा नाही.
ठीक आहे, असं आहे का? नाही. 24,000 कोटीच्या आसपास तरतूद केली आहे, परंतु याच्यामधला 15,000 कोटीच्या आसपास तरतूद केंद्राची आहे आणि 8,700 कोटीच्या आसपास तरतूद कोणाची आहे? राज्याची आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो केंद्र आणि राज्य दोघंही मिळून त्या ठिकाणी काय करणार आहेत? अशा पद्धतीने खर्च करणार आहे. मुद्दा तो आहे. फक्त केंद्राची योजना आहे का? नाही. ठीक आहे, हा सगळ्यात महत्वाचा भाग इथे लक्षात घेण्यासारखा, हा मुद्दा पेपरच्या दृष्टीने महत्वाचा. दुसरं, आदिवासी प्रवर्गातील लोकांसाठी हा मुद्दा, इथे तुम्हाला काय करतील? शेड्यूल कास्ट, ठीक आहे, शेड्यूल ट्राईबच्या ऐवजी कन्फ्युज करायला शेड्यूल कास्ट म्हणतील. पण आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की बिरसा मुंडा हे आदिवासींचं प्रतिनिधित्व करतात, त्या अनुषंगाने ती ट्रायबल लोकांसाठी त्या ठिकाणी आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा, पीएम जनमन मध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने मोबाईल घरं, पक्की घरं, वसतिगृह, अंगणवाडी, मोबाईल टॉवर, रस्ता जोडणी या ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याच्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत. या पाठ करायच्या का? अजिबात नाही. ठीक आहे, पाठ करू नका, गरजेचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की हे सगळं उभा करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? आपल्याला ही योजना त्या ठिकाणी आणलेली आहे. पेपरला कधीही त्या संदर्भामध्ये प्रश्न तुम्हाला दिसणार नाही, त्या अनुषंगाने महत्वाचं. पुढे याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्वाचं आता आदिवासींच्या अनुषंगाने चर्चेतली बाब म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे. काय? PVTGS, ठीक आहे, PVTGS आपण ज्याला म्हणतो ते, त्या अनुषंगाने काय? पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स महत्वाचं आहे. आता हे का? तर पूर्वीच्या काळी त्या अनुषंगाने इथे काय होते? ठीक आहे, प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स होते, म्हणजे PTG होते. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला बघणं गरजेचं आहे, कारण आदिवासींसाठी त्या ठिकाणी चालू झालेल्या योजना आणि त्या अनुषंगाने सरकार करत असलेले प्रयत्न, आणि याच्यामुळे ही गोष्ट चर्चेत आहे, म्हणून मग बघणं अपेक्षित आहे. लडाखमध्ये चाललेला संघर्ष पण शेड्यूल 6 मध्ये ऍड करण्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग काय दिसतं? याला काय म्हणतो आपण? त्या ठिकाणी बघा, पूर्वीच्या काळी काय होतं? PTG होतं, म्हणजेच काय? ठीक आहे, आदिम आदिवासी गट, ज्याला आपण काय म्हणतो रे? प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स. ठीक आहे, आपण त्याला काय म्हणतो? प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स असं आधी म्हणायचं. ठीक आहे, त्याचं पुढे जाऊन रूपांतरण आपण कशात केलं? PVTG मध्ये केलं, म्हणजेच काय? पर्टिक्युलर, ठीक आहे, पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स असं केलं. बर, हे कोण आहेत? आदिवासी जमातीमध्ये पण जास्त असुरक्षित असलेले, ठीक आहे, नॉर्मली त्या ठिकाणी असलेल्या, म्हणजे जर पूर्ण आदिवासींचा विचार केला त्याच्यामधला असा घटक जो अतिवंचित आहे, ज्यांना कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधांची त्या ठिकाणी भेटत नाही, त्या अनुषंगाने महत्वाची बाब. उद्देश काय? संकटात सापडलेले हे जे काही आदिवासी गट आहेत त्यांचा जीवनमानामध्ये सुधारणा करणं. बघा, पार्श्वभूमी जर बघितली, 1973 ला पहिल्यांदा डेबर कमिशनने त्या ठिकाणी अशा प्रकारचा PTG ग्रुप तयार करण्याच्या संदर्भात शिफारस केली. बघा, PTG जी आहे, ठीक आहे, प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स, याची पहिल्यांदा शिफारस डेबर आयोगाने 1973 ला केलेली आहे. पेपरला ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. 75 मध्ये त्याच्यामध्ये काही संदर्भामध्ये अजून आदिवासी गट ऍड केले गेले, ते एक महत्वाची बाब. पुढे 93 मध्ये परत अपडेट झालं. महत्वाचा भाग इथे मधलं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पहिली तारीख 1973, मग डेबर आयोग, ठीक आहे, काय सांगतायत? PTG प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप सांगतायत. पुढे जाऊन 2006 ला त्या ठिकाणी बघा, UPA गव्हर्नमेंट 1 आल्यानंतर महत्वाचा बदल झाला. काय झालं? PTGच्या जागेवर आलं PVTG, म्हणजेच काय? पर्टिक्युलर व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. ठीक आहे, कधी बदल झाला? 2006. मला अपेक्षित आहे माहिती असणं 2006. पहिली 1973, दुसरी तारीख 2006 माहित असणं अपेक्षित आहे. मग सध्या स्थितीचा विचार केला तर साधारणतः 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये अशा प्रकारचे पर्टिक्युलर व्हल्नरेबल ग्रुप्स जे आहेत, ट्रायबल ग्रुप्स ते आढळतात. साधारणतः हे सगळं लक्षात न ठेवलेलं चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. 220 जिल्ह्यांमध्ये भारतातल्या साधारणतः हे गट आढळतात. 75 जमातींच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी बघतो की ते काय आहेत? पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स त्या ठिकाणी आहेत. दुसरं, जर विचार केला सर्वाधिक लोकसंख्येचा जर विचारला पेपरला प्रश्न, तर कमीत कमी एक माहित असलं पाहिजे. ठीक आहे, काय? PVTG संदर्भात जर विचार केला, उडीसा, ठीक आहे, उडीसामध्ये सर्वात जास्त आपल्याला त्या ठिकाणी पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स असलेले दिसतील. ती महत्वाची बाब लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. 2011चा विचार केला जनगणनेचा, तर आपल्याला त्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे एकूण शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या, ठीक आहे,
शेड्यूल ट्राईबची एकूण लोकसंख्येचा विचार केला तर 10.45 कोटीच्या आसपास आहे आणि एकूण लोकसंख्येच्या साधारणतः 8.63 कोटी एवढा वाटा आपल्याला त्या ठिकाणी कशाचा दिसेल, या शेड्यूल ट्राईबच्या लोकसंख्येचा दिसेल. सर्वात मोठा पीव्हीडीची ग्रुप जो आहे तो ओडिसामधील सौरा समुदाय आहे. बघा, हा जास्त करून राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या संदर्भामध्ये महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी तुम्हाला तो महत्वाचा दिसेल, महत्वाची गोष्ट. ठीक आहे, म्हणून मग माहित असणं गरजेचं आहे, कारण ट्रायबलच्या संदर्भामध्ये राज्यसेवेला आपल्याला प्रिलिमला प्रश्न दिसतो. पुढची महत्वाची योजना महत्वाकांक्षी ब्लॉक कार्यक्रम. ठीक आहे, ऍस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम, आपण त्यालाच काय म्हणतो, ऍस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम, एबीपी. ठीक आहे, एबीपी, ऍस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ब्लॉक, आपण महाराष्ट्रामध्ये काय म्हणतो रे, ब्लॉक मध्ये पंचायत. ठीक आहे, म्हणजे तालुका लेवलला त्या ठिकाणी जे असतंय तर ते ब्लॉक आपण म्हणतो ना, ब्लॉक डेव्हलपमेंट काउन्सिल, म्हणजे आपली जी पंचायत समिती आहे ती. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, 30 सप्टेंबर 2023 ला नवी दिल्लीचा जो काही भारत मंडपम जे प्रदर्शन जिथे भरतं त्याला आपण भारत मंडपम हे ठिकाण आपण त्या ठिकाणी म्हणतो. मग त्या अनुषंगाने तिथे मोदींनी, ठीक आहे, काय केलेलं दिसतं आपल्याला, संकल्प सप्ताह केला होता. त्याच्यामध्ये भारतातील तालुक्यांसाठी कार्यक्रम लॉन्च केलाय ज्याचं नाव आहे ऍस्पिरेशनल ब्लॉक्स प्रोग्राम किंवा महत्वाकांक्षी ब्लॉक कार्यक्रम. ठीक आहे, किंवा तालुका कार्यक्रम. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, आणि त्याच वेळेस एक पोर्टल पण चालू केलं. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम पार पडला होता. आणि त्या अनुषंगाने सर्व 500 महत्वाकांक्षी ब्लॉक, त्याच्यामध्ये महत्वाकांक्षी ब्लॉक म्हणजे काय रे, ठीक आहे, असे त्या ठिकाणी तालुके की ज्याच्यामध्ये पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावरती सुधारणा करणं गरजेचं आहे. असे काही महत्वाचे 500 निवडक तालुके बाजूला केले जातात आणि तिथे विशेष प्रयत्न करून पायाभूत सुविधा किंवा तिथली परिस्थिती सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या अनुषंगाने महत्वाचं. मग या पहिल्या 6 दिवसांमध्ये एक थीम त्या ठिकाणी 3 ते 9 ऑक्टोबर पर्यंत पार पडलं. त्याच्यामध्ये होती संपूर्ण स्वास्थ्य, सुपोषित परिवार, स्वच्छता, कृषी, शिक्षा आणि समृद्धी हे दिवस यांचा समावेश त्या ठिकाणी केलेला होता. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट. आणि शेवटच्या दिवशी 9 ऑक्टोबरला शेवटचा दिवस या सप्ताहाचा होता. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची गोष्ट, संकल्प सप्ताहाच्या महत्वाकांक्षी ब्लॉक कार्यक्रम त्या ठिकाणी मोदीजींनी अनावरण केलेलं दिसतं. त्या अनुषंगाने बघा, हा प्रोग्राम ऍक्च्युअली चालू झाला 7 जानेवारी 2023 ला. या प्रोग्रामच्या अंतर्गत ऑक्टोबरला त्या ठिकाणी संकल्प सप्ताहामध्ये 500 तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी संकल्प सप्ताह साजरा केला गेला. ठीक आहे, महत्वाकांक्षी ब्लॉक कार्यक्रम चालू कधी होतोय, 7 जानेवारी 2023 ला. 22-23च्या बजेटमध्ये त्या संदर्भामध्ये काय केलं होतं, तरतूद केली होती. त्या ठिकाणी स्टँडर्ड्स, डेव्हलपमेंटचे स्टँडर्ड्स ठरवून त्या ठिकाणी त्या तालुक्यांमध्ये सुधारणा करणं अपेक्षित होतं. तो उद्देश आपल्याला कार्यक्रमाचा दिसतो. देशातल्या साधारणतः 329 जिल्ह्यांमधील 500 तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जातोय. आता तुम्हाला आठवत असेल तर याच्यापूर्वी त्या ठिकाणी नीती आयोगाने काय चालू केलंय, महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम. पेपरला ऑलरेडी प्रश्न येऊन गेलाय. महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, एडीपी, हा त्या ठिकाणी असलेला कार्यक्रम. मग त्याच्या बेसिसवरती आपण काय करतोय, या ठिकाणी तालुका हा घटक पकडून त्या ठिकाणी आपण चालू करतोय ऍस्पिरेशनल ब्लॉक्स प्रोग्राम. चालू कधी आहे, 7 जानेवारी 2023. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, मग जर पार्श्वभूमी बघितली तर ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम चालू कधी झालाय, जानेवारी 2018 मध्ये चालू झाला होता. एकूण राज्यातला, एकूण देशातला विचार केला 112 जिल्ह्यांमध्ये आपल्याला हा ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम लागू असलेला दिसेल. मग त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, मग कोण अंमलबजावणी करताय, नीती आयोग माहिती पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिथे आपल्याला शक्यतो मुख्य परीक्षेला प्रश्न दिसतो तो भारतातले जसे 112 ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहेत जे मागास आहेत खूप जास्त आणि त्याच्यामध्ये महत्वपूर्ण सुधारणा आपल्याला करायची, तसे महाराष्ट्रामध्ये किती आहेत, तर महाराष्ट्रातले 4 जिल्हे या योजनेमध्ये आपल्याला सामील असलेले दिसतील. एक गडचिरोली, दुसरा नंदुरबार, तिसरा आता उस्मानाबादला आपण काय म्हणतो, धाराशिव. ठीक आहे, ठीक आहे, त्या अनुषंगाने, आणि वाशिम. आता लक्षात न राहणारे 2 डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचं उस्मानाबाद किंवा आत्ताचं धाराशिव आणि वाशिम, हे 2 जिल्ह्यांबाबतीत पेपरला कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून मग आवर्जून 2 लक्षात ठेवायचे, कारण गडचिरोली आणि नंदुरबार आपण 100% बरोबर लिहू, नो डाऊट, पण आपल्याला मग शंका
वाशिम आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांमध्ये होऊ शकते. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, हा 2018चा प्रोग्राम आहे. याच बेसिसवरती 2023ला आम्ही काय करतोय, ऍस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम त्या ठिकाणी आणतोय. महत्वाचं पुढची बघा, पंतप्रधान विश्वकर्मा योजना मोस्ट इम्पॉर्टंट. असं वाटतं की इथे कुठेतरी प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, जे महत्वाचं आहे. प्री किंवा मेन्स दोन्हीकडे कुठेतरी. HRD ला तर 100% येणार आहे, कारण कामगार कल्याण HR मध्ये आपल्याला आहे. मग त्या अनुषंगाने मोस्ट इम्पॉर्टंट ठरते. 17 सप्टेंबर 2023ला ही योजना चालू झालेली दिसेल. ठीक आहे, बरं परत एकदा डेट महत्वाची का, तर काहीतरी विशेष डेट आहे म्हणून चालू होते. जेव्हा एखादी योजना कोणत्या तरी कारणाने त्या डेटला चालू होत असेल तर तिथे जास्त पॉसिबिलिटी असते पेपरला डेट विचारण्याची. बऱ्याच मुलांना ही शंका असते की सर कोणती डेट करायची, ठीक आहे, कोणती तारखा पाठ करायच्या, सगळ्या योजनांच्या करायच्या का नाही. असे काहीतरी विशेष कारणाने, जसे आपण पहिली जनमन योजना, ठीक आहे, त्या ठिकाणी बघितली की बिरसा मुंडा यांची जयंती आहे, जनजाती गौरव दिन आहे म्हणून त्या तारखेला चालू होते. इथे पण नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस त्या ठिकाणी आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा, दुसरी गोष्ट, तसेच विश्वकर्मा यांची जयंती आहे. ठीक आहे, विश्वकर्मा यांची जयंती आहे. नावच काय दिले, पंतप्रधान विश्वकर्मा योजना. दोघं पण आहेत ना, मोदीजींचा वाढदिवस आहे आणि विश्वकर्मा यांची पण जयंती आहे, दोघांचाही वाढदिवस होता. मग त्या अनुषंगाने डेट महत्वाची ठरते 17 सप्टेंबर. बरं, नावातच आहे विश्वकर्मा, कर्मा म्हणजे त्या अनुषंगाने कोण, कामगार. ठीक आहे, कामगार वर्ग, कर्म करणारे कामगार. मग त्या अनुषंगाने कोण, कारागीर. मग कोणते, पारंपरिक. महत्वाची गोष्ट, कारण आपल्याला माहिती आहे पारंपरिक व्यवसाय त्या ठिकाणी हरवत चाललेले आहेत. आधुनिकतेबरोबर आपण नवीन नवीन मशिनरी त्या ठिकाणी आणतोय, मॉडर्नायझेशन होत आहे. परंतु मग यांचा प्रश्न त्या ठिकाणी, आणि भारतामध्ये आपण भारताच्या इकॉनॉमीला काय म्हणतो, ड्युअल इकॉनॉमी. ड्युअल इकॉनॉमी म्हणजे कशी, तर त्या ठिकाणी पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही व्यवसायांचं एकत्रीकरण आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसतं. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने पारंपरिक कारागिरींच्या उत्पादनांना त्या ठिकाणी पोहोच वाढवणं म्हणजे ऍक्सेस वाढवणं. आपल्याला माहिती आहे ऑनलाईन डिस्ट्रीब्युशन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं. मग त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, आणि त्याच्या सेवांमध्ये जे काही दर्जा आहे त्या सेवांचा दर्जा वाढवण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला ही योजना पंतप्रधान किंवा PM विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर 2023ला आलेली दिसेल. ठीक आहे, ही महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी. वैशिष्ट्य जर विचारलं तर 23, 24 ते 27, 28 असा तो काळ आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, ज्या काळासाठी ही योजना राबवली जाणार आहे. 13,000 कोटींची तरतूद आहे. ठीक आहे, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण 18 पारंपरिक व्यवसाय त्या ठिकाणी सामील झालेले. पाठ करायचे का, नाही. 4, 5, 6 व्यवसाय जर असते, मी तुम्हाला म्हणलं असतं पाठ करा. ठीक आहे, व्यवसायाच्या नावावरून आपल्याला आयडेंटिफाय करायचं की कोणता व्यवसाय असेल जे आहे त्या अनुषंगाने. बघा, लाभाचा विचार केला त्याच्यामध्ये कर्जाच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी भेटणार आहे, आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी जर विचार केला तर 2.5 वर्षासाठी 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज पारंपरिक व्यवसाय एक्सपांड करण्यासाठी, मोठा करण्यासाठी भेटणार आहे. त्या अनुषंगाने महत्वाची बाब, 5% एवढ्या सवलतीच्या दरामध्ये ते कर्ज त्यांना भेटणार आहे. पारंपरिक कारागिरांना त्या ठिकाणी मूलभूत प्रशिक्षण आणि प्रगत प्रशिक्षण त्या अनुषंगाने या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे. म्हणजे काय करायचंय, पारंपरिक व्यवसायाला आधुनिकीकरणाची जोड द्यायची. मग फॉर एक्झाम्पल काय, पारंपरिक हस्तकला ज्या आहेत, हस्तकलांच्या वस्तू Amazon असेल, फ्लिपकार्ट असेल अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणं. ठीक आहे, मग त्याच्यासाठी जे काही प्रशिक्षण आहे तर ते या PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत आपल्याला दिसेल, म्हणून महत्वाचं. बरं, कोणती मिनिस्ट्रीच्या अनुषंगाने, बघा महत्वाची गोष्ट, MSME आपण काय म्हणतो, मायक्रो स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीज. ठीक आहे, सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालयाच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी काय दिसेल, 8% सवलत मर्यादा त्या ठिकाणी दिसेल. आता बघा, सुरुवातीला कर्जाच्या संदर्भामध्ये हमी कोणाची असेल, या 1.5 वर्षासाठीच्या 1 लाख रुपये आणि 2.5 वर्षासाठीचे 3 लाख रुपये याची हमी कोणाची असेल, तर ती केंद्र सरकारची असणार आहे. कारण का, आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांचा प्रश्न काय रे, बँकांकडून लोनच भेटत. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा, म्हणून गरजेचा आहे, म्हणून इम्पॉर्टंट आहे, म्हणून लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे काय दिसतं, 18 व्यवसाय जे निश्चित केलेत, मी आत्ताच म्हणलं पाठ करू नका. कसे पाहिजेत, पारंपरिक पाहिजे. ठीक आहे, पर्यायामधून त्या ठिकाणी एखादा कुठला तरी काय करणार, एखादा मॉडर्न आधुनिक व्यवसाय त्या ठिकाणी इन्क्लूड करणार आणि सरकार फसवायचं, आपलं MPSC फसवायचा प्रयत्न करणार. मग आपल्याला तेवढा आयडेंटिफाय करायचा. फक्त एकदा वाचून घ्या, पाठ करत बसू नका, आकडा पाठ करा. हा 18 व्यवसाय आहे. जेव्हा 5-6च्या वरती त्या ठिकाणी नावं जातात, शक्यतो आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारताना दिसत नाही.
ठीक आहे, तो एक महत्वाचा मुद्दा. पुढे बघा, पुढची योजना लखपती दीदी योजना. लखपती दीदी योजना महत्वाची आहे. आता इंटरेस्टिंग आहे, कारण नावच इंटरेस्टिंग आहे म्हणजे 100% कन्फ्युज करायला चान्स आहे. नाव काय आहे? लखपती दीदी योजना. मी गॅरंटी देऊन सांगतो, कोणी चालू केली असा पेपरला प्रश्न जर आला तर ज्यांनी वाचली नाही ते 100% पश्चिम बंगाल लिहिणार. लक्षात ठेवा, कारण दीदी म्हटलं की आपल्याला फक्त ममता दीदी आठवतात. मग त्या अनुषंगाने असे इंटरेस्टिंग प्रश्न आयोग 100% पेपरला कन्फ्युज करायला विचारतं. मग त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, ठीक आहे, लखपती दीदी केंद्र सरकारने चालू केली. कधी चालू केली? 29 नोव्हेंबर 2023. डेट पाहिजे का पाठ? नको. ठीक आहे, नका लक्षात ठेवू, काही गरज नाही. फक्त हे लक्षात ठेवा, केंद्र सरकारने चालू केले. कशासाठी? अरे ग्रामीण भागातील जे काही सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, स्वयंसहाय्यता गट आहेत, या स्वयंसहाय्यता गटांना त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना. इंटरेस्टिंग आहे, कारण नावावरून काहीच कळत नाही. लक्षात द्या, म्हणून महत्वाची. ग्रामीण भागातील महिलांना शेतीच्या कामासाठी त्या ठिकाणी उपयोगी असलेली ड्रोन, ठीक आहे, ड्रोन टेक्नॉलॉजी सध्या चर्चेत आहे. शेतीसाठी ड्रोन, फवारणीसाठी, खत देण्यासाठी वापरण्याची पद्धत आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मग त्याच बेसिसवरती केंद्र सरकारने लखपती दीदी ही योजना आणली. मग या सेल्फ हेल्प ग्रुपला काय करणार आहे सरकार? ड्रोन उपलब्ध करून देणार आणि त्याच्या मार्फत ते काय करणार आहेत? त्या ठिकाणी उत्पन्न मिळवू शकतात. आणि उद्दिष्ट काय? दरमहा 1 लाख रुपयांचं उत्पन्न त्या ठिकाणी त्या महिलांना मिळणार आहे. ठीक आहे, महत्वाची गोष्ट कोणाला दिलं जाणार आहे? सेल्फ हेल्प ग्रुपला दिलं जाणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. योजनेचं जर उद्दिष्ट बघितलं तर 15,000 प्रगतशील महिला बचत गटांना त्या ठिकाणी हे दिलं जाणार आहे. 15,000 एवढे 2024-25 पासून 2 वर्षांसाठी हे ड्रोन पुरवले जातील. तरतूद नाही लक्षात ठेवली तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. एक साधारणतः 10 ते 15 गावांचा एक क्लस्टर तयार करून या ड्रोनचा वापर केला जाईल. म्हणजे त्या परिसरासाठी ते काय करतील? सेल्फ हेल्प ग्रुपवाले वापरतील. हे महत्वाची गोष्ट. त्या ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून महत्वाची गोष्ट, किती टक्के रक्कम अनुदानाच्या स्वरूपामध्ये दिली जाणार आहे? तर साधारणतः 80% रक्कम. ठीक आहे, एवढं केंद्र सरकार त्या ठिकाणी मदत करणार आहे. आणि उरलेली जी रक्कम आहे तर ती कुठून घ्यायची आहे? महत्वाचं. नॅशनल ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड यांच्याकडून कर्जाच्या स्वरूपात उभी केली जाणार. महत्वाचं. ठीक आहे, पुढे बघा, 3% व्याज याच्यावरती असेल. किमान 10वी वित्तर्ण असलेले त्या सेल्फ हेल्प ग्रुप मधली किंवा बचत गटामधील जी महिला असेल तर तिला त्या चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. आणि तिच्याबरोबर एक सहाय्यक असेल, तिला त्या ठिकाणी असिस्टंटचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ठीक आहे, ड्रोन खरेदी आणि त्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भात एखादी खत कंपनी आहे तर ती त्यांना हेल्प करणार आहे. पुढचं महत्वाचं बघा, त्याच अनुषंगाने एक प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्र त्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2023 ला मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलंय, ते आपल्याला दिसतं. महत्वाची गोष्ट, महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन प्रदान करण्याच्या संदर्भामधलं हे केंद्र आपल्याला त्या ठिकाणी चालू झालेलं दिसेल. याच्यातून त्या महिलांना काय करायचंय? महिन्याला साधारणतः 1 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी सोय करायची. म्हणून आपण काय म्हणतोय? लखपती दीदी योजना. ठीक आहे, महत्वाची गोष्ट. पुढचं बघा, मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण. इंटरेस्टिंग, HRD साठी तर खूप महत्वाचा, कारण शिक्षण हा टॉपिक आहे. मग त्या अनुषंगाने इम्पॉर्टंट ठरतं. बरं, काय आहे? न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ला आली, म्हणून याचं महत्व अजून वाढताना दिसेल. नावातच आहे, मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण. ठीक आहे, योजना कशाची आहे? शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची. पेपरला प्रश्न आल्यानंतर काळजीपूर्वक वाचायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला ज्या वेळेस त्या ठिकाणी योजनेचं नाव दिलेलं असतं तर ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, 5 सप्टेंबर 2023 डेट का महत्वाची आहे? महत्वाची गोष्ट, कारण ज्या दिवशी ते लॉन्च होत आहे त्या डेटचं, त्या दिनांकाचं काहीतरी महत्व आहे. काय आहे 5 सप्टेंबरला? तर आपला राष्ट्रीय शिक्षक दिन त्या ठिकाणी असतो. आणि बरोबर या राष्ट्रीय शिक्षक दिनाचं औचित्य साधून त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? हे योजना मालवीय, ठीक आहे, मिशन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम लॉन्च केला 5 सप्टेंबर 2023 ला. राष्ट्रीय शिक्षक दिन आहे. बघा, राष्ट्रीय शिक्षक दिन आपण 1962 पासून सर्वपल्ली राधाकृष्णन आपले दुसरे राष्ट्रपती आहेत, तर त्यांच्या वाढदिवसा जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबरला आपण सेलिब्रेट करतो. त्याच्यापूर्वी काय होतं? पारंपरिक दृष्टीने गुरुपौर्णिमा आपण साजरी करायचो. जे त्या ठिकाणी शिक्षण मंत्री आहेत आपले धर्मेंद्र प्रधान. बघा, HRD मिनिस्ट्रीचं नाव आपण 2020च्या एज्युकेशन पॉलिसीनुसार शिक्षण मंत्रालय केलंय.
महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची ही योजना आहे. सगळ्यात महत्वाचं कोणाचा कार्यक्रम आहे? UGCचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांचं नाव म्हणून मालवीय मिशन. शिक्षक प्रशिक्षण त्या अनुषंगाने महत्वाचं. काय करायचं आहे? 3 वर्षात 15 लाख प्रशिक्षकांना प्रशिक्षित करायचं. टार्गेट किती आहे रे? पुढचे 3 वर्ष किती? 15 लाख शिक्षक. ठीक आहे. महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं, दुसरं UGCची योजना आहे ना, मग कुठे येणार? उच्च शिक्षण. ठीक आहे. कुठे येणार? उच्च शिक्षणाच्या संदर्भामधली योजना आहे म्हणून महत्वाचं. महाराष्ट्रातल्या 10 उच्च शिक्षण संस्थांचा समावेश त्या ठिकाणी होताना दिसेल. पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामधले जे काही मार्गदर्शक तत्व आहेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणी शिक्षकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. जर विचार केला तर शिक्षकांची गुणवत्ता वाढवणं, त्यांच्यामध्ये नाविन्य निर्माण करणं, नैतिक मूल्य, मानवी मूल्य यांचा समावेश करणं. म्हणजे या गोष्टी पाठ करत बसू नका. ह्या काय करायच्या? पॉझिटिव्ह त्या ठिकाणी जर दिलेल्या बाबी असतील तर महत्वाची गोष्ट घेऊन चालायचं. बरोबर आहे? कन्सिडर करा. ठीक आहे. पाठ करत बसू नका. ते एक महत्वाची गोष्ट. पुढचं मेरी माटी मेरा देश मोहीम. आता सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. मेरी माटी मेरा देश मोहीम महत्वाची, लक्षात घेणं गरजेचं आहे. काय दिसतं? 9 ते 30 ऑगस्ट 2023 दरम्यान देशव्यापी मोहीम त्या ठिकाणी राबवली गेली. त्या अनुषंगाने काय दिसतं आपल्याला? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 जुलै 2023 ला घोषणा केली होती या मेरी माटी मेरा देश या मोहिमेची. कुठे? 103वा मन की बातचा एपिसोड होता. त्या मन की बातच्या एपिसोडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारची घोषणा केलेली दिसते. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली त्याच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला 12 मार्च 2021 रोजी हे झालेलं दिसतं. त्या अनुषंगाने आझादी का अमृत महोत्सव समारोप त्या ठिकाणी केला जात होता आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी अशा प्रकारची मोहीम जी आहे तर ती आपल्याला जाहीर झालेली दिसते. त्याच्यातले घटक महत्वाचे, कारण पेपरला जर प्रश्न आला तर तो घटक आणि त्याच्या जोड्या लावा अशा पद्धतीने पेपरला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. मग काय आहेत? त्याच्यातले 6-7 घटक आहेत. एक आहे शिलाफलक. ठीक आहे. शिलाफलक आपण म्हणतो ना, एखाद्या कार्यक्रमाचा किंवा एखाद्या गोष्टीचे भूमिपूजन करतो तेव्हा शिलान्यास केला आपण असं म्हणतो. ठीक आहे. मग त्या अनुषंगाने शिलाफलक म्हणजे काय? कर्तव्य बजावताना ज्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची नावांची, त्यांच्या शूरवीर जे लोक आहेत त्यांच्या नावांचा फलक त्या दगडावरती कोरलेला जो असेल स्टोन, तर तो लावणं म्हणजे शिलाफलक. हा पहिला घटक त्या अभियानाचा आहे, मेरी माटी मेरा देश याच्यामध्ये. दुसरं पंचप्राण प्रतिज्ञा. माननीय नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलेली जी काही प्रतिज्ञा आहे, ठीक आहे, देशाच्या प्रती त्या ठिकाणी स्वतःला वाहून घेण्याच्या अनुषंगाने ती प्रतिज्ञा त्या शिलान्यासाच्या पुढे घेतली जाईल. वसुधा वंदन म्हणजे वसुधा काय? पृथ्वीला वंदन करणं. मग त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था देशी प्रजातींच्या 75 रोपं त्या ठिकाणी लावून दोन्ही पद्धतीने अमृत वाटिका विकसित करून त्या ठिकाणी पृथ्वी मातेची भरपाई करतील. कोण? स्थानिक स्वराज्य संस्था. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट किती? 75. का? 75 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत म्हणून. ठीक आहे. तो एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. पुढचं वीरों का बंधन. ठीक आहे. स्वातंत्र्य सैनिक किंवा दिवंगत त्या ठिकाणी असणारे स्वातंत्र्य सैनिक जे आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार याच्या अंतर्गत केला जाणार आहे. अमृत कलश यात्रा इंटरेस्टिंग गोष्ट, कारण याच्यावरती पेपरला प्रश्न येऊ शकतो. अमृत म्हणजेच काय? 75. अमृत काळ आपण साजरा करतोय ना, 75 इयर्स पूर्ण झालेत म्हणून. मग देशाच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी गावामधून मातींचे कलश हे एकत्र केले जाणार होते आणि त्या अनुषंगाने ते दिल्लीमध्ये केले गेले आणि ते अमृत कलश यात्रा काढली गेली. त्याच्या संदर्भात अपडेट आपण बघूया. मग राष्ट्रगीत दुसरा एक घटक, ठिकठिकाणी राष्ट्रध्वज त्या ठिकाणी फडकवला जाईल. ते एक महत्वाची गोष्ट याच अभियानाच्या अंतर्गत. मेरी माटी मेरा देश. ठीक आहे. देशाला वंदन करणं, देशाच्या भूमीला वंदन करणं त्या अनुषंगाने आणि त्याचाच एक भाग म्हणून अमृत कलश यात्रा दिल्लीमध्ये त्या ठिकाणी पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपल्याला पार पडलेली दिसेल. ती महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कानाकोपऱ्यातून साधारणतः किती? 75 100 म्हणजे 7500. ठीक आहे. 7500. बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे. 7500च का? तर 75 वर्ष पूर्ण झालेत ना, अमृत काळ आहे ना, म्हणूनच 7500. तो 75 आकडा तिथे येणं अपेक्षित. अशा गोष्टी पेपरला येतात म्हणून महत्वाचं. ठीक आहे. मग त्याचं देणार काय? 75, 750, 7500 आणि 75,000.
अमृत कलश यात्रेमध्ये किती गावांमधून त्या ठिकाणी माती गोळा केली गेली, असा प्रश्न येईल. मग आमच्या लक्षात असलं पाहिजे 7500 ठिकाणावरून त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट जे कलश आहेत ते कलश गोळा केले गेले आणि ते दिल्लीमध्ये त्याची यात्रा काढली गेली. मग त्या अनुषंगाने महत्वाचं. बरं, त्याच्याबरोबर काय छोटी छोटी रोपं पण त्या ठिकाणी आणले होते. मग ते रोपटे एकत्र करून कुठे, राष्ट्रीय युद्ध स्मारक जे आहे आपलं दिल्लीमधलं, तर त्या ठिकाणी ती काय केली गेली, उभा केले गेले रोपटे. मग त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ठीक आहे, ठीक आहे. बघा पुढची पीएम उषा योजना, मोस्ट इम्पॉर्टंट महत्वाची योजना, कारण आधीच्या योजनेमध्ये त्या ठिकाणी बदल झाला, त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट. पीएम उषा काय दिसते, ठीक आहे, काय दिसतं बघा. रुसा योजना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. ठीक आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान जे आहे, तर उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने त्या ठिकाणी ही योजना चालू केली होती 2013ला. याच योजनेमध्ये त्या ठिकाणी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे 2020 त्या अनुषंगाने बदल केला गेला. आणि काय केलं गेलंय, तर त्याचंच रूपांतरण प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान, ज्याला आम्ही काय म्हणतोय उषा, पीएम उषा. ठीक आहे, जसं रुसा तसं पीएम उषा, उच्चतर शिक्षा अभियान. ठीक आहे, उच्चतर शिक्षा अभियान ज्याला आपण काय म्हणतोय पीएम उषा. 3 वर्षांसाठी साधारणतः 13,000 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. आता रुसाच्या अंतर्गत उच्च शिक्षणासाठी फंड किंवा निधी उपलब्ध करून दिला जात होता. 40% निधीची व्यवस्था राज्यांनी स्वतः करायची आहे. म्हणजे वाटा जर बघितला याच्यामध्ये तर आपल्याला काय दिसतं 60-40 दिसेल. महत्वाचा प्रश्न, पेपरला प्रश्न काय दिसेल 60-40च्या अनुषंगाने त्या ठिकाणी पेपरला प्रश्न येऊ शकतो. म्हणून महत्वाची गोष्ट, उद्दिष्ट काय बघा, उच्च शिक्षण संस्थांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी गुणवत्ता वाढवणं. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट नियम आणि मान्यता जे काही त्याचे स्टँडर्ड्स आहेत ते पाळणं, संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणं, प्रशासन आणि शैक्षणिक सुधारणांच्या संदर्भात प्रोत्साहन देणं, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह बाबी आहेत. पेपरला हे पाठ करत बसायचंय का, अजिबात नाही. ठीक आहे, फक्त चुकवण्याचा मुद्दा हा आहे की उच्च शिक्षण याच्या जागेवर तुम्हाला पेपरला प्रश्न काय देणार, त्या ठिकाणी आयोग टाकून देणार प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण. मग आम्हाला हे लक्षात आलं पाहिजे उषा ही उच्चतर शिक्षणासाठी आहे, म्हणजे 12वी नंतरच्या पदवी शिक्षणाची किंवा पदवीच्या पुढच्या शिक्षणाची आहे. 12वीच्या नंतरचं पदवी आणि पदवीच्या पुढचं शिक्षण, म्हणून मग ते महत्वाची गोष्ट. त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या पॉझिटिव्ह बाबी त्या योजनेमध्ये येणार आहेत. ठीक आहे, घटक जर बघितला त्याच्यातला एक मेरू परिवर्तन महत्वाचं आहे. मेरू, ठीक आहे, असं पेपरला आलं की मग कन्फ्युजन. मग फुल फॉर्म विचारला तर पीएम उषाचा फुल फॉर्म येऊ शकतो, जसा रुसाचा ऑलरेडी विचारला. ठीक आहे, महत्वाची गोष्ट काय, मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी. महत्वाची गोष्ट बहुउद्देशाखीय. आता आपण हे कधी स्वीकारलं, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यामध्ये आपण काय स्वीकारलेलं दिसतंय मल्टी डिसिप्लिनरी, आपण शिक्षणाला परवानगी दिली. मग त्या अनुषंगाने महत्वाचं मेरू परिवर्तन हे त्या ठिकाणी आपण काय केलेलं दिसतं, स्वीकारलेलं दिसतं. मॉडेल पदवी महाविद्यालय त्या ठिकाणी तयार करणं, जसे मॉडेल स्कूल आहे तसे मॉडेल पदवी महाविद्यालय याच्या अंतर्गत तयार केले जातील. महत्वाची गोष्ट, विद्यापीठांना अनुदान देऊन त्या ठिकाणी बळकटीकरण करणं हे पीएम उषाचं मुख्य उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. ती एक महत्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. ठीक आहे, आता बघा रुसाचा इतिहास बघा. ऑक्टोबर 2013ला देशातल्या उच्च शिक्षण संस्थांच्या संदर्भामध्ये धोरणात्मक निधी उपलब्ध करून देणं, त्याच्यासाठी हा रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आपल्याला चालू झालेलं दिसेल, जे महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढे पीएम बस सेवा योजना. ठीक आहे, महत्वाची गोष्ट बघा, ग्रीन एनर्जीच्या संदर्भामध्ये सरकार प्रयत्न करताना दिसतंय, म्हणून पीएम ई बस योजना महत्वाची आहे. 16 ऑगस्ट 2023 डेट का महत्वाची आहे, स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट 2023ला, म्हणून इम्पॉर्टंट ठरतं, म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शहरी भागामध्ये बस सेवांमध्ये साधारणतः 10,000 ई बस जोडल्या जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या प्रदूषण फ्री, ठीक आहे, प्रदूषण मुक्त बसेस 10,000 दिल्या जाणार आहेत. म्हणून पीएम ई बस सेवा महत्वाची ठरते. महत्वाचं आहे, लक्षात घ्या. लक्ष केंद्रित जर आहे तर तो कोणता आहे, शहरी भागामध्ये पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने ग्रीन मोबिलिटी जो काही प्रोग्राम आहे तर त्या अनुषंगाने ही 10,000 बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंदाजे खर्च 57,600 कोटींच्या आसपास आहे. 10 वर्षांसाठी हे उपलब्ध करून दिलं जाईल. त्याच्यातले 20,000 कोटी केंद्राच्या मार्फत पहिल्या 10 वर्षांसाठी दिले जाणार आहे. ठीक आहे, योजना 2 विभागात विभागली जाईल. आता योजनेचा महत्वाचा पाठ जो लक्षात ठेवणं गरजेचं आहे, काही
जिल्ह्यांमध्ये जर विचार केला तर शहरांमध्ये 169 शहरं आणि 181 शहरं असे 2 भाग केलेत. 169 शहरांमध्ये PPP मॉडेलवर, ठीक आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या आधारावरती त्या ठिकाणी 10,000 बसेस उपलब्ध करून दिले जातील. आणि इतर 181 शहरांमध्ये पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. ठीक आहे, म्हणजे बसेस 169 शहरांमध्ये उपलब्ध करून द्यायच्यात आणि 181 शहरांमध्ये ग्रीन मोबिलिटी प्रोग्रामच्या अंतर्गत पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. महत्वाचा भाग याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या, समाविष्ट शहर. मग त्याला क्रायटेरिया काय दिलाय की कोणत्या शहरांमध्ये ही योजना लागू असणार आहे. तर ईशान्येकडची आणि डोंगराळ भागामधले जे काही प्रदेश आहेत तर त्यांची सगळी त्या ठिकाणी असलेल्या राजधान्या, त्यांची शहरं, आणि दुसरी गोष्ट 3 लाखाहून आणि त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरं या योजनेला पात्र आहेत. म्हणजेच कोणती रे, बघा 3 लाख लक्षात ठेवायचा मुद्दा. पब्लिक ट्रान्सपोर्ट कुठे असतं, शक्यतो जिथे महानगरपालिका आहे तिथे. मग मला सांगा, महानगरपालिका स्थापन करण्याचा क्रायटेरिया काय, 3 लाख. बरं, अपवाद कुठे असणार आहे, जिथे डोंगराळ प्रदेश आहे, ईशान्येकडचे प्रदेश आहे, जिथे लोकसंख्या विरळ आहे, तिथे ही शिथिलता लोकसंख्येच्या अटीची आपल्याला दिसेल. मग त्या अनुषंगाने सरकारने काय केलं, 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरं घेतली, म्हणजे जिथे मनपा स्थापन होऊ शकते अशा ठिकाणी. म्हणून मग ती त्या अनुषंगाने ती अट आहे. आपण करतो पाठ, समजून घ्या त्या मागची पार्श्वभूमी की ते 3 लाखच काय, त्याच्या मागचा हे रिझन समजणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं. पुढे बस सेवेच्या संदर्भामध्ये महत्वाची त्याच्यातली गोष्ट काय, या बस चालक जे आहेत आणि इतर त्यांचा जो खर्च आहे तर तो मात्र राज्यांनी करायचा, नाही तर तो पण केंद्र सरकार देईल का, नाही. बस उपलब्ध कोण करून देणार, केंद्र सरकार, परंतु बाकीचा खर्च राज्यांनी करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, साधारणतः विचार केला तर याच्यातून 45,000 ते 55,000 थेट रोजगार किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्माण होईल असं सरकारने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे सेल्फी विथ मेरी माटी, याचं त्या ठिकाणी गिनीज बुकामध्ये, गिनीज वर्ल्ड बुक जे आपण म्हणतो रेकॉर्डचं, तर त्याच्यामध्ये नोंद झाली. मेरी माटी मेरी सेल्फी. का, आता हे का करायचं आहे तर आपल्याला माहिती, मेरी माटी मेरा देश हे अभियान आपण त्या ठिकाणी केंद्र सरकार राबवते. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने माझी माती माझा देश आपल्या मराठीमधली, मग महाराष्ट्र सरकारने मेरी माटी मेरा देश या उपक्रमाच्या अंतर्गत मेरी सेल्फी विथ मेरी माटी ही संकल्पना राबवली किंवा हा उपक्रम राबवला. पेपरला प्रश्न काय येईल, ठीक आहे, पेपरला प्रश्न येईल सेल्फी विथ मेरी माटी कोणत्या राज्याने उपक्रम राबवला, कोण, महाराष्ट्र. बरं, विशेष बाब काय, तर या सेल्फीच्या अंतर्गत त्या ठिकाणी अपलोड झालेल्या ज्या सेल्फी आहेत तर त्याचा रेकॉर्ड जगामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली म्हणून महत्वाचा. बरं, त्याच्यापूर्वी जर विचार केला तर पूर्वी चीनचा रेकॉर्ड होता तर तो महाराष्ट्राने त्या ठिकाणी मोडलेला आहे. महाराष्ट्रातून पुणे विद्यापीठामार्फत सर्वात जास्त सेल्फीज त्या ठिकाणी नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुढे जल जीवन मिशन, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पेपरला आलेला पण आहे ऑलरेडी. सगळ्यात महत्वाचं काय दिसतं, पेयजल आणि स्वच्छता विभागाने त्या ठिकाणी अशा प्रकारे जल जीवन मिशन हा ऑगस्ट 2023 पासून त्या अनुषंगाने रिपोर्ट एक पब्लिश केलाय. जल जीवन मिशन चालू आधीच झालंय. हर घर जल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे अभियान ज्याच्या अंतर्गत 2024 पर्यंत आम्हाला प्रत्येक घरामध्ये काय करायचंय, टॅपद्वारे म्हणजे नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवायचं. आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतची कामं चालू असतील तिथे त्याच्यामध्ये बघा वाड्या वस्त्यांवरती पाईपलाईन येत आहेत, स्वच्छ पाणी घरामध्ये उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात नळाने. मग ते जलजीवन मिशन. मग महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी बाब, मग याच्यावरती एक रिपोर्ट त्या ठिकाणी काय केलेला आहे, बनवलेला आहे. कोणी, पेयजल आणि स्वच्छता विभागाने. नाव काय आहे, असेसमेंट ऑफ एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल ऑफ जलजीवन मिशन. म्हणजेच काय, याचं मूल्यमापन करणं की या जलजीवन मिशनच्या अंतर्गत साधारणतः किती रोजगार उपलब्ध होतील. बरं, हे महत्वाचं का ठरतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे सहभाग कोणाचा आहे, कोण आहे, IIM बेंगलोर आणि ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, या दोघांनी त्या अनुषंगाने रिपोर्ट जो आहे तो आपल्याला दिसतो. मग महत्वाचा चुकवायला चान्स काय, इथे IIM बेंगलोरच्या जागेवर अहमदाबाद देतील किंवा IITचं नाव देतील, ठीक आहे, किंवा ILOच्या जागेवरती वर्ल्ड बँक देतील, UN देतील,
अशा पद्धतीने चुकवू शकतात. बर, इथे चुकण्याचा चान्सेस शक्यतो कमी, कारण जल जीवन मिशन आहे तर त्या अनुषंगाने आपण ते बरोबर लिहू. मग त्यांचं म्हणणं काय, तर जल जीवन मिशनच्या अंतर्गत साधारणतः दरवर्षी 60 लाख अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्माण होताना दिसतात. म्हणून करंटच्या दृष्टीने आपल्याला गरजेचं आहे. जल जीवन मिशनचा विचार केला 15 ऑगस्ट 2019 ला जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत आपल्याला जल जीवन मिशन त्या ठिकाणी चालू केलेलं दिसतं. 2024 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत नळाने स्वच्छ पाणी पुरवणं हे उद्दिष्ट त्या ठिकाणी दिसतं. प्रति व्यक्ती 55 लिटर दिवसाला पाणी उपलब्ध करून देण्याचा क्रायटेरिया. ऑलरेडी पेपरला प्रश्न आहे, प्री किंवा मुख्यला ऑलरेडी येऊन गेलाय. मग त्या अनुषंगाने महत्वाचं त्या ठिकाणी लक्षात घेण्याचं, जल जीवन मिशनच्या अंतर्गत दिवसाला एका व्यक्तीमागे किती लिटर पाणी द्यायचंय, 55 लिटर पाणी द्यायचंय. म्हणून महत्वाचं त्या ठिकाणी लक्षात घेणं. मग त्याच्या अंतर्गतच आपण काय म्हणतोय, हर घर जल अभियान. ठीक आहे, मग याच्यामध्ये सर्वात अग्रेसर असलेलं राज्य कोणतं, गोवा, ज्याच्यावरती ऑलरेडी पेपरला प्रश्न आला की हर घर जल अभियानामध्ये संपूर्ण नळाने पाणी देण्याचे पहिला राज्य कोणतं, तर ते गोवा आहे. ठीक आहे, जर निधीचा विचार केला तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. इथे चुकण्याची पॉसिबिलिटी, कारण आता आपल्याला सवय झाली काय, निधी 60-40 नाही, किती आहे 50-50%. जलजीवन मिशनच्या अंतर्गत जर विचार केला तर त्याचा निधीचं वाटप केंद्र आणि राज्य हिस्सा 50-50% आहे. केंद्र आणि नॉर्थ ईस्ट कडची राज्य, हिमालयन किंवा डोंगराळ राज्य यांच्यामध्ये हिस्सा नेहमी 90-10% असतो. बर, केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे त्या ठिकाणी विधिमंडळ नाहीत. विधिमंडळ असलेल्या राज्यांमध्ये ज्या काही तो वाटा 90-10% आहे, परंतु इतर केंद्रशासित प्रदेश जिथे नाही तिथे 100% केंद्राचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट हे लक्षात ठेवा. पुढची महत्वाची योजना का गरजेची, तर या संदर्भामध्ये महाराष्ट्राने एक योजना त्या ठिकाणी लागू केली म्हणून इम्पॉर्टंट ठरते. काय दिसतं, पीएम किसान योजना. महत्वाचं काहीतरी अपडेट याच्यामध्ये आहे. काय, त्या ठिकाणी पहिल्यांदा पीएम किसान योजनेमध्ये आपण फेस ऑथेंटिकेशन हे चालू केलंय. काय केलंय, फेस रिकग्नायझेशन किंवा फेस ऑथेंटिकेशन आपण त्या ठिकाणी चालू केलेला आहे. डेट महत्वाची का, अजिबात नाही. कोणत्या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये पहिल्यांदाच फेस ऑथेंटिकेशन आणलेलं आहे, असा पेपरला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, म्हणून महत्वाचा. मग बघा, ई-केवायसी साठी त्या ठिकाणी इथून पुढे आधारला जो काही शेतकऱ्यांचा नंबर लिंक आहे, तर त्या आधारच्या लिंक मार्फत जे आपले आय स्कॅनर केलेले आहेत, इरिस स्कॅनर आपण ज्याला म्हणतो, त्याचे डिटेल्स आपले सरकारकडे आधारला लिंक आहेत, त्याच्या आधारावरती या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन होणार आहे. मग पीएम किसान योजनेमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे सगळ्यात महत्वाची गोष्ट, चेहरा मोबाईलवर स्कॅन करून ई-केवायसी करता येणार आहे. पीएम किसान योजनेचा जर विचार केला तर भारत सरकारची 100% निधीसह चालू झालेली योजना आपल्याला दिसेल. 1 डिसेंबर 2018 पूर्वलक्षी पद्धतीने आपण ती लागू केली होती, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपण काय करतोय, त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट, वर्षाला त्या ठिकाणी 6,000 रुपये उपलब्ध करून देतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाते. मग जर निधीचा विचार केला तर एका वर्षात 6,000 रुपये दर 3 हप्त्यांमध्ये, म्हणजे दर 4 महिन्याला किती रुपये भेटतात शेतकऱ्याला, तर तिथे 2,000 रुपये भेटतात. असे 6,000 रुपयाचा निधी आपल्याला या योजनेच्या अंतर्गत दिसतो. दुसरी गोष्ट, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये त्याचे पैसे आपल्याला जमा होताना दिसतील. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारवर जर विचारलं तर कुटुंबाची ओळख पटवणं ही कोणाच्या हातात आहे. बघा, पीडीएस वरती प्रश्न आला होता, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, याच्यामध्ये पीडीएस मध्ये कोण लाभार्थी हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे, राज्य सरकारचं. धान्य उपलब्ध करून देणं आणि ते ट्रान्सपोर्ट वाहतूकनी त्या ठिकाणी पीडीएस पर्यंत पोहोचवणं हे काम कोणाचं आहे, केंद्राचं. पण कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या ठिकाणी किंवा ते काम कोणाचं आहे, राज्याचं. सेम तसंच पीएम किसान योजनेमध्ये कुटुंबाची ओळख हे करण्याचं काम कोणाचं आहे, तर ते आहे राज्य सरकारचं. म्हणून महत्वाचं ठरतं. ठीक आहे, मग त्याच अनुषंगाने महत्वाची घडामोड, भाषिणी. ठीक आहे, इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्या ठिकाणी आपल्या शेतकरी बंधूंना स्वतःच्या भाषेमध्ये भाषांतर करून देण्याच्या संदर्भात पीएम किसान योजनेच्या अंतर्गत काय केलेलं आहे, हे भाषिणी हे विंडो उपलब्ध करून दिलेली आहे. महत्वाचं, पीएम किसानच्या अनुषंगाने भाषिणी महत्वाची आहे. मग इथे वापर कशाचा केला जाणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. कारण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे त्यांना इंग्लिश येणार नाहीये, मग त्यांची स्थानिक भाषा त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे.
म्हणून मग हे डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे भाषिणी, जो भाषांतर करून देणार आहे लोकल लँग्वेजमध्ये, तर त्याचा वापर केला जाणार आहे पीएम किसान योजनेमध्ये, म्हणून महत्वाचं ठरतं. ठीक आहे, पुढे मग त्याच अनुषंगाने बघा, त्याच्या आधी महत्वाची गोष्ट, नमो शेतकरी सन्मान योजना जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. मग त्या अनुषंगाने लक्षात घेण्याची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. पुढे बघा, अमृत धरोहर मिष्टी योजना जी आपल्याला आधीची नमो शेतकरी योजना आहे ती कोणत्या सरकारने चालू केली असा प्रश्न येऊ शकतो. तर ती सेम महाराष्ट्र सरकारने वर्षाला 6,000 रुपये उपलब्ध करून देणारी योजना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, शेतकरी कुटुंबांसाठी त्या ठिकाणी चालू केलेली आहे. ठीक आहे, मग पुढची योजना अमृत धरोहर आणि मिष्टी योजना. ऑलरेडी इथे पेपरला प्रश्न दिसतो अमृत. ठीक आहे, 75 वर्ष म्हणून नाव दिलंय अमृत. ठीक आहे, आपण बघूया मिष्टी योजनेचा फुल फॉर्म बघणं अपेक्षित आहे, कारण त्याच्यावरती पेपरला प्रश्न काय दिसतं बघा. जागतिक पर्यावरण दिन लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. कधी चालू झाले दोन्ही योजना, अमृत धरोहर असेल किंवा मिष्टी योजना असेल तर जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला त्या ठिकाणी असतो. 5 जून 2023 ला आपल्याला अमृत धरोहर आणि मिष्टी योजना चालू झालेली दिसते. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. महत्वाची बाब. ठीक आहे, मग काय आहे नक्की ही योजना, तर 2 गोष्टी आहेत. एक आहे रामसर स्थळ आपल्याला माहिती आहे, रामसर कन्व्हेन्शन जे आहे त्याच्या अंतर्गत येणारी त्या ठिकाणी जी स्थळ आहेत, रामसर स्थळांची यादी आपल्याला डिस्प्ले होताना दिसेल. ठीक आहे, मग त्यांचं संवर्धन करणं, मग त्या अनुषंगाने आपल्याला योजना चालू झालेली दिसते. मग त्याच्यातली पहिली अमृत धरोहर जी आहे ती रामसर साईटचं त्याच्या संदर्भाने त्याचं संवर्धन करणं, याच्यासाठी आपल्याला म्हणजे वेटलँड साठीची असलेली योजना. रामसर मध्ये काय असतात, वेटलँड्स असतात. ठीक आहे, त्यांचं संवर्धन करण्याची ही योजना म्हणजे अमृत धरोहर योजना. आणि त्याच्या पुढची मिष्टी. ठीक आहे, बघा मिष्टी योजना काय फुल फॉर्म मध्येच आहे, मँग्रू. ठीक आहे, दलदलीची वन, मँग्रू इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम्स. म्हणजेच काय तर जे काही आपले समुद्र किनारी असलेली राज्य आहेत, किती 9 राज्य आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. 9 किनारी राज्य भारतात आहेत आणि इतर केंद्रशासित प्रदेश ज्यांना समुद्र किनारा लाभला, तर यांची मिळून असलेली ही मिष्टी योजना, ज्या या समुद्र किनाऱ्याच्या बाजूने असलेली जे काही मँग्रूव्ज आहेत ज्याच्यामधून बऱ्याचशा त्या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, तर त्यांचे रोजगाराची सुरक्षितता प्लस त्या मँग्रोव्हची सुरक्षितता ही करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी मिष्टी योजना आपल्याला बजेट 2023-24 मध्ये जाहीर केली होती. मग त्या अनुषंगाने 5 जून 2023 ला आपल्याला केंद्रीय हवामान बदल मंत्रालय जे आहे तर त्यांनी ही योजना आणलेली दिसेल. 5 वर्षांसाठीची ही योजना आहे, त्या अनुषंगाने लक्षात घ्या. 2023 ते 2028 त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पुढे पीएम श्री योजना महत्वाची आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. मला जर कोणी विचारलं तर मी सांगेल की हो इम्पॉर्टंट आहे. त्या अनुषंगाने का पीएम श्री योजनेचा जर विचार केला तर महत्वाचं गोष्ट लक्षात घ्या, इथे इम्पॉर्टंट फुल फॉर्म महत्वाचा आहे. ठीक आहे, 90,000 शाळांची निवड याच्या अंतर्गत केलेली आहे सध्या. मग याच्यामध्ये केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय आणि इतर अशी 2.5 लाख विद्यालयांमधून 9,000 शाळांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्यातल्या 516 शाळा मॉडेल स्कूलच्या धर्तीवरती काय केले जाणार आहेत, विकसित केल्या जाणार आहेत. म्हणून पीएम श्री योजना. ठीक आहे, बर महत्वाचा केंद्र आणि राज्याचा वाटा किती आहे, 60-40%. प्रश्न येण्याची प्रॉबिलिटी इथे आहे. केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत का, हे पेपरला येऊ शकतो. म्हणून महत्वाची गोष्ट. ठीक आहे, ते इम्पॉर्टंट लक्षात घ्या. निवड प्रक्रियेचा विचार केला तर 6 स्टँडर्ड्स ठरवलेले आहेत. 6 स्टँडर्ड्स. ठीक आहे, पीएम श्री योजनेसाठी आपल्याला 6 स्टँडर्ड दिसतात. अभ्यासक्रम असेल, ठीक आहे, अध्यापन शास्त्र किंवा त्याचं मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन हा पहिला घटक आहे. प्रवेश आणि पायाभूत सुविधा, मानवी संसाधन म्हणजे नेतृत्व शिक्षकांच्या अनुषंगाने, सर्व समावेशक पद्धती आणि लैंगिक समानता, वंचित घटक ते श्रीमंत सगळ्यांपर्यंत सर्वांची समावेशकता तो एक घटक, व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन, आणि 6वा लाभार्थी समाधान. अशा 6 घटकांच्या आधारावरती ही पीएम श्री योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. ते एक महत्वाची गोष्ट. मग पीएम श्री योजनेचा जर बघितलं तर ऍक्च्युअल मध्ये 7 सप्टेंबर 2022 ला ही योजना चालू झाली होती, ज्याच्यामध्ये सध्या 9,000 शाळांच्या संदर्भामध्ये निवड एकूण 2.5 लाख शाळांमधून झालेली दिसेल. सुरुवातीला 516 जिल्ह्यांमध्ये ती आपल्याला राबवताना दिसेल. पीएम श्रीचा फुल फॉर्म महत्वाचा आहे. ठीक आहे, प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया महत्वाचा, हे लक्षात घ्या.
हे पेपरला येऊ शकतं. काय नाव आहे? ठीक आहे, प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. पीएमश्रीचा फुल फॉर्म काय आहे? प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. हे इम्पॉर्टंट आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. महत्वाची गोष्ट 5 सप्टेंबर 2022 शिक्षक दिन असतो, राष्ट्रीय शिक्षक दिन. मग असे जे सांगितलं, सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती, त्याच्या निमित्त आपण 1962 पासून तो काय करतो, त्या ठिकाणी साजरा करतो. ठीक आहे, केंद्र पुरस्कृत योजना आहे. महत्वाची गोष्ट काय करायचंय, 14,500 मॉडेल स्कूल्स त्या ठिकाणी विकसित करायच्या आहेत, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ही योजना दिसेल. पुढे बघा, योजनेचे वैशिष्ट्य जर बघितली, केंद्र पुरस्कृत आहे. ठीक आहे, कालावधी 5 वर्षांसाठी आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये उद्देश काय, हा मेन्सचा ऍक्च्युअली प्रश्न असू शकतो HRDच्या इथे. त्या अनुषंगाने प्रत्येक ब्लॉकमध्ये म्हणजे तालुका स्तरावरती 2 सरकारी शाळा. आता बघा, आपण त्या ठिकाणी काय बघितलेत, जिल्ह्याला असलेली नवोदय विद्यालय बघितली, केंद्रीय विद्यालय आपण त्या ठिकाणी बघितली. त्याच धर्तीवरती प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे प्रत्येक ब्लॉकमध्ये 2 अशा मॉडेल स्कूल आपल्याला विकसित करायच्यात. त्या अनुषंगाने आपण हे चालू झालेलं दिसतं. बरं, शाळा कुठपर्यंत असतील, माध्यमिक शिक्षणापर्यंत. एक आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांपर्यंत त्या ठिकाणी, म्हणजे 12वी पर्यंतच्या शाळा या योजनेच्या अंतर्गत आपण अपग्रेड करणार आहे आणि त्याच्यानुसार मॉडेल स्कूल स्थापन होणार आहेत. हे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचं शिक्षण. 20 लाखाहून अधिक विद्यार्थी त्याचे लाभार्थी असू शकतील. ग्रीन स्कूल, ठीक आहे, जे शाळा असतील तर ते ग्रीन स्कूल धर्तीवरती, म्हणजे कमीत कमी पर्यावरणाची हानी करणाऱ्या इमारती असतील, मग त्या अनुषंगाने आपण कन्सिडर केलंय. याच्यामध्ये आधुनिक सगळ्या सुविधा, ठीक आहे, डिजिटल एज्युकेशन देण्याच्या संदर्भामध्ये डिजिटल लायब्ररी, व्हर्च्युअल स्क्रीन, व्हर्च्युअल लॅब, 3D लॅब, ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध असणार आहे. म्हणजेच काय, हे सगळं पाठ करत बसू नका. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज, ठीक आहे, अशा सगळ्या त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, त्या स्कूल्स बनवणार आहे. महत्वाची गोष्ट, कोणती योजना? पीएम श्री योजना. ठीक आहे, 5 सप्टेंबर 2022. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रीय शिक्षक दिन आहे म्हणून महत्वाचं आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया. राष्ट्रीय वन प्रमाणन योजना, महत्वाची गोष्ट आहे, इम्पॉर्टंट बाब. ठीक आहे, नावातच आहे वन प्रमाणन आहे, म्हणजे कोणतं मंत्रालय असेल, वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत ही दिसते आपल्याला. भारतीय वन व लाकूड प्रमाणन योजना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडियन फॉरेस्ट अँड वूड सर्टिफिकेशन स्कीम. प्रमाणन म्हणजे काय, सर्टिफिकेशनच्या संदर्भामधली स्कीम आहे. शाश्वत वन व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आणि कृषी वनीकरण, ठीक आहे, ऍग्रो फॉरेस्ट्री, ठीक आहे, सस्टेनेबल त्या ठिकाणी फॉरेस्ट मॅनेजमेंट. आणि दुसरी गोष्ट ऍग्रो फॉरेस्ट्री, ऍग्रो फॉरेस्ट्रीला चालना देणारी त्या ठिकाणी ही योजना आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, थर्ड पार्टी सर्टिफिकेशन उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ठीक आहे, ही योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पुढचा महत्वाचा कार्यक्रम, कारण नावावरून आपल्याला सुचतंय का काही नाही, म्हणून महत्वाची गोष्ट UV. ठीक आहे, UV कार्यक्रम काय आहे असा पेपरला प्रश्न येऊ शकतो. काय आहे, युवा फॉर उन्नती विकास विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. फुल फॉर्म काय? ठीक आहे, युवा फॉर उन्नती आणि विकास, कशासाठी? AI विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे युवकांचा विकास करायचा आहे, उन्नती करायची आहे, कशाच्या आधारावरती? आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या. जेव्हा केव्हा अभ्यास करताल अशी शब्दांची फोड करा, पाठ करावं लागत नाही. मग UVचा फुल फॉर्म काय त्या ठिकाणी होतो? यूथ. ठीक आहे, U फॉर उन्नती, V फॉर विकास आणि AI फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. युवकांची उन्नती आणि विकास करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, तो त्याचा कार्यक्रम म्हणजे UV कार्यक्रम. अत्यावश्यक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कौशल्यांसह त्या ठिकाणी युवकांना तयार करणं, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. 12 डिसेंबर 2023 नवी दिल्लीमध्ये एक मोठी ग्लोबल पार्टनरशिप जी आहे तर ती पार पडत होती. त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत आपल्याला हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला दिसतो. कोणतं मंत्रालय? ठीक आहे, महत्वाचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. पेपरला प्रश्न आला, त्या अनुषंगाने लक्षात घेण्याची बाब. इथे ई गव्हर्नन्स विभाग आणि इंटेल इंडियाचा एक सहयोगी उपक्रम आपल्याला हा दिसेल. त्या अनुषंगाने महत्वाचं काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स सखोल समज वाढवणं. दुसरी महत्वाची गोष्ट, टार्गेट ग्रुप कोण आहे बघा? 8वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी, ज्यांच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये जागरूकता आणि कौशल्य निर्माण करणं. ठीक आहे, मानव केंद्रित डिझायनर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर त्या अनुषंगाने त्या मुलांना सक्षम करणं, हे UV कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. महत्वाची गोष्ट,
पुढचा आहे महाराष्ट्र मिलेट मिशन. आता का आला सगळ्यांना माहिती आहे, 2023 हे भरड धान्य वर्ष म्हणून जागतिक पातळीवरती सेलिब्रेट केलंय. मग हे भारताच्या मागणीनुसार दिसतं, जगामध्ये सर्वात जास्त मिलेटचं उत्पादन भारतामध्ये होताना दिसेल. मग त्या अनुषंगाने 31 जानेवारी 2023 ला त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मिशन मिलेट मिशन चालू केलं. आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्या ठिकाणी प्रारंभ केलेला दिसतो. राज्यातील पौष्टिक तृणधान्य उत्पादनांना त्या अनुषंगाने त्याच्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवणं हा उद्देश आहे. ठीक आहे, उत्पादनांना योग्य हमी भाव मिळवून देणं हा एक त्याच्यातला उद्देश आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मग पैसे किती तरतूद वगैरे लक्षात ठेवू नका. महत्वाची गोष्ट काय तर पौष्टिक तृणधान्य दिवस सेलिब्रेट केला जाणार आहे. मग पेपरला प्रश्न काय येऊ शकतो, कोणत्या राज्याने जागतिक पातळीवरती भरड धान्य वर्षाच्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने त्या ठिकाणी पौष्टिक तृणधान्य दिवस किंवा भरड धान्य दिवस सेलिब्रेट करण्याचं ठरवलेलं आहे, किंवा महाराष्ट्र सरकारने कोणत्या दिवशी पौष्टिक तृणधान्य दिवस सेलिब्रेट करण्याचं ठरवलं. मग कोणता आहे तर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं जो आपला त्या ठिकाणी संक्रांतीचा भोगीचा दिवस असतो बघा. मिक्स व्हेज त्या ठिकाणी आपण भाज्या बनवतो, बाजरीची भाकरी, त्याला लावलेलं तीळ आणि त्याच्याबरोबर मिक्स भाज्या असलेली भाजी, आपण त्याला भोगी म्हणतो. तर त्या भोगीच्या दिवशी त्या ठिकाणी काय दिलंय, महाराष्ट्र सरकारने पौष्टिक तृणधान्य दिवस सेलिब्रेट करण्याचं ठरवलं. ठीक आहे, मग इतर काही दिवस जे आहेत जर चुकून माकून पेपरला प्रश्न जोड्या लावामध्ये आलाच तर त्या अनुषंगाने महत्वाची बाब. ठीक आहे, जानेवारीच्या मकर संक्रांतीच्या दिवशी बाजरी ही संकल्पना स्वीकारली आहे. फेब्रुवारीला हुरडा पार्टी असते म्हणून ज्वारी, ऑगस्टमध्ये श्रावण असते त्यावेळेस राजगिरा, सप्टेंबरमध्ये पितृ पंधरवडा असतो त्यावेळेस राळ. ठीक आहे, ऑक्टोबरमध्ये नवरात्री असते त्यावेळेस वरई आणि डिसेंबरमध्ये नाचणी किंवा रागी. थंडीमध्ये आपण शक्यतो नाचणी आणि रागीचा वापर करतो. मग त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने हे काही विशेष महिना संकल्पना पौष्टिक तृणधान्याच्या संदर्भामध्ये सेलिब्रेट करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून महत्वाची बाब मग महाराष्ट्र आहे. मग एमपीएससीचा पेपरला प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी. ठीक आहे, शेवटची योजना आपण बघूया. ठीक आहे, आता बघा इथे आपण योजनांच्या संदर्भामधला पार्ट 1 जो आहे तर तो पार्ट 1 फक्त आपण इथे बघितलेला आहे. पार्ट 2 जो त्या ठिकाणी परवा लेक्चर होईल ते आपल्या बॅच मध्ये, ठीक आहे, जे ज्ञानदीप अकॅडमीचं 21 MB ऍप आहे त्या 21 MB ऍपमध्ये राहिलेल्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजना आपण तिथे आपल्या चालू घडामोडीच्या बॅच मध्ये घेणार आहे. ठीक आहे, ज्यांना कोणाला त्या ठिकाणी पुढच्या योजना बघायच्यात त्यांनी चालू घडामोडीची बॅच आहे तर ती बॅच परचेस करा. फक्त 349 रुपये प्राइस आहे. जेवढ्यात तुम्ही एक इयरबुक घेता किंवा पूर्ण वर्षाची मासिकं घेता तेवढ्यात तुम्हाला 1.5 वर्षाची पूर्ण बॅच, ठीक आहे, बॅच प्लस तुम्हाला नोट्स PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होणार. 100% तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य आपलं कंबाईनची पूर्व परीक्षा 2024 साठी उपयोगाचं येईल. शेवटची योजना बघू आणि मग थांबूया. काजू फळ विकास योजना. महाराष्ट्र सरकारने ही काजूला किंवा काजूच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणलेली योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. काजू उत्पादन वाढीसाठी 22-23च्या आर्थिक वर्षापासून ही लागू होते. 5 वर्षांसाठी लागू होणार आहे. कृषी, सहकार आणि पणन विभाग, बघा 3 विभागाच्या संयुक्त विद्यमानाने ही योजना आहे म्हणून महत्वाची. ठीक आहे, कृषी विभाग पण आहे, पणन विभाग पण आहे आणि सहकार विभाग पण आहे. अशा 3 विभागांच्या संयुक्त माध्यमातून केली जाते. कुठे कुठे लागू आहे, कोकणातले सगळे जिल्हे, ठीक आहे, तिथे जिथे काजूचं उत्पादन होतं तिथे. दुसरी गोष्ट, कोल्हापूर जिल्ह्यातले फक्त 2 तालुके, कोणते, चंदगड आणि आझारा, या 2 तालुक्यांमध्ये ही योजना लागू असणार आहे. काय करायचंय इथे आपल्याला, काय करायचंय तर आपल्याला काजू फळाच्या संदर्भामध्ये उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि त्याच बेसिसवरती आपल्या अर्थसंकल्पामध्ये 200 कोटी रुपयांचा फंड भाग भांडवल ठरवून काजू बोर्डाची स्थापना करण्याची घोषणा आपल्याला त्या ठिकाणी दिसते, ज्याद्वारे कोकणात काजू बोंड प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. महत्वाची गोष्ट. ठीक आहे, इथपर्यंत बघा झालंय. आपण थांबूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्या पुढचा पार्ट आपल्याला परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये आपल्या करंटच्या बॅच मध्ये अवेलेबल होईल. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं पार्ट 2 ते आपल्या शासकीय योजनांचा असेल आणि परवा संध्याकाळी याच टायमिंगला आता इथून पुढे करंटचे सगळे लेक्चर आपले संध्याकाळी अल्टरनेट डेला आपण घेणार आहे. याची PDF पण तुम्हाला ऍप मध्ये
आपल्या बॅच मध्ये ज्यांनी परचेस केले त्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत. प्रिंटच्या स्वरूपामधली PDF तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण योजनाचं लेक्चर झाल्यानंतर एक 20-25 पानांमध्ये तुम्हाला मी कंपाईल करून देईल. जशी आपली राजकीय आणि आर्थिकची जी आधीची आहे तर ती तुम्हाला करून दिलेली आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ठीक आहे, थांबायचं. थँक्यू.